नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपल्याकडे म्हणजे प्रत्येकाच्या घरात म्हणा किंवा एखाद्याच्या घरात नसेलही, पण बऱ्याच लोकांना व्यसन ही गोष्ट ह्या गोष्टीने आपल्या अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. तर कोणतंही म्हणजे दारूचं असो, सिगारेटचं, तंबाखूचं, त्याने आरोग्य तर संपतंच, पण आपलं कुटुंब, आपला संसारसुद्धा धोक्यात येतो. कित्येक महिलांना आपल्या नवऱ्यांना, मुलांना व्यसनांच्या आहारी जाताना बघितले, त्यांच्या आयुष्याची बरबादी होताना बघितले. तर मग आपल्याला त्यासाठी काही एक एक म्हणजे ते व्यसन असं नसतं, पण त्यांचे ग्रहदोष असे काही उलटे फिरत असतात, की त्यांना त्या बाजूने ओढलं जातं. तर आपण काय करायचा उपाय तर दर मंगळवारी म्हणजे 11 मंगळवार आपण एक नारळ आणि थोडीशी खडीसाखर घेऊन स्वामींच्या मठात जायचं, स्वामी समर्थांच्या. आणि तिथे जाऊन आपण मनोमन प्रार्थना करायची की हे स्वामीराया, हे माऊली, तुमचाच आता मला आधार आहे. तुम्हीच माझ्या संसाराला वाचवू शकता, माझ्या मुलाला, माझ्या सौभाग्याचं रक्षण करा आणि या वाईट गोष्टीपासून त्यांना दूर करा. असं मनोमन प्रार्थना करायची आणि तो नारळ तिथे स्वामींना अर्पण करायचा. असं 11 मंगळवार तुम्ही करा. काहीतरी नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. ते व्यसन कमी होईल किंवा बंद होईल, असं म्हणजे नक्कीच पॉझिटिव्ह गोष्टी घडणारच, असा अनेकांना अनुभव आला आहे. तर नक्की हा उपाय करून बघा. नमस्कार.